उभं केलं आणि त्यांच्या उद्घाटनासाठी मला त्याने आमंत्रित केलं. श्रीगोंद्यामध्ये अशा प्रकारचं शिवसेनेचं कार्यालय कधी होईल असं मला वाटलं नव्हतं. पण साजन पाचपुते हे शिवसेनेमध्ये आले, त्याने काम सुरू केलं पक्षाचं अत्यंत प्रामाणिकपणे. आणि या श्रीगोंद्या तालुक्याची परिस्थिती अशी आहे की या तालुक्यातला पुढला आमदार शिवसेनेचाच होईल. आणि साजन भाई पाचपुते आपण लंकेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या 6 महिन्यात नक्कीच निर्माण केलं. आणि शिवसैनिकांना या जिल्ह्यामध्ये आता चांगले दिवस यायला लागलेले आहेत. एक शिवसैनिक खासदार झाला, भले त्याच्या तरी असेल, पण मूळचा शिवसैनिक आजही त्याच्या कामाची पद्धत शिवसैनिकांसारखी. निलेश लंके जेव्हा मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुखांना भेटायला आले खासदार झाल्यावर, तेव्हा त्यांनी उद्धवजींना दाखवलं, उद्धवजी पहा, अजून माझ्या हातामध्ये शिवबंधन आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसैनिका कुठे गेला तरी शिवसैनिकच असतो. एक लक्षात घ्या. या व्यासपीठावर 4 लोक अशा आहेत जे भविष्यात आमदार होणार आहेत. आता नावं मी घेत नाही, पण आता तुम्ही पहा, किमान 4 जोडीचे आहेत की जे भविष्यामध्ये महाविकास आघाडीकडून आमदार होतील. अर्थात लोकसभेच्या निवडणुकांनी आपल्या महाराष्ट्राला जे निकाल दिलेले ते निकाल पाहिल्यावरती आपल्या मनात शंका असता कामा नये. या राज्यातलं पुढलं सरकार हे तुमचं आमचं म्हणजे महाविकास आघाडीचं आहे. 31 जागा आपण जिंकून आणल्या, 31 लोकसभेच्या. देवेंद्र फडणवीस आणि हे सगळे लोक सांगत होते 10 जागा जिंकून दाखवा. आव्हान होतं 10 जागा जिंकून दाखवा. त्यांचाच आकडा 10च्या खाली गेला भारतीय जनता पक्षाचा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण निवडणूक आलो. शिवसेना पक्ष फोडला. नुसता शिवसेना पक्ष किंवा आमदार फोडले नाही, तर शिवसेना पक्ष चोरून, धनुष्यबाण चोरून बेमान गटाच्या हातामध्ये दिला एकनाथ शिंदेकडे. शरद पवार हयात आहेत, ज्यांनी पक्ष स्थापन केला ते शरद पवार, ते अजून हयात आहेत. निवडणूक आयोगासमोर आम्ही बसलोय, सुनावणी सुरू आहे आणि निवडणूक आयोग सांगतोय हा पक्ष शरद पवारांचा नाही, हा पक्ष अजित पवारांचा आहे. मगाशी आपण साजन पाचपुते खरं खोटं सत्य असत्यावर बोललात. राजकारणामध्ये किती खोटेपणा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची चोरी आहे. आपण खोटं बोलायचं नाही, खोटं बोलण्याची मागता आपण नरेंद्र मोदीला दिलेला आहे.
आपण कशाला, महाराष्ट्राला खोटं बोलण्याची परंपरा नाही, पण महाराष्ट्राला खोटं बोलण्याची सवय जर कोणी लावली असेल तर नरेंद्र मोदींनी लावली. दिल्लीमध्ये एक खोटारडा माणूस देशाच्या प्रधानमंत्रीपदी बसला आणि रोज खोटं बोलला, आणि महाराष्ट्र हा सत्याची बाजू घेणारा, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मांडणारा राज्य. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली, ती काय त्यांना वेळ जात नव्हता म्हणून स्थापन केली नाही. आज मला वेळ जात नाही म्हणून मी शिवसेना स्थापन करतो. या महाराष्ट्र राज्यातल्या मराठी माणसावर, शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर जो अन्याय 50 वर्षापूर्वी सुरू होता, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, आपल्या सगळ्यांची मुंबई, त्या मुंबईमध्ये मराठी माणसाला रोज अपमानित केलं जात होतं. त्या मराठी माणसाला, मराठी शेतकऱ्याला, मराठी कष्टकऱ्याला न्याय मिळावा, त्याला ताकद मिळावी म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, आणि ही शिवसेना अखंड 50 वर्ष त्यांनी चालवली. ही शिवसेना नरेंद्र मोदी म्हणतात नकली शिवसेना. असली काय? शरद पवार डुप्लिकेट. हे नकली आणि डुप्लिकेट काय आहे हे महाराष्ट्राने दाखवून दिलं, आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाला त्याची जागा दाखवणारा हा महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. 40-40 वर्ष इकडे लोक आमदार आहेत आणि तेही पाचपुतेच आहेत. पण आता नकली पाचपुतांना बाजूला करून असली पाचपुतांना आपल्याला आमदार करा. मला आश्चर्य वाटलं, इतके वर्ष आपण मंत्री आहात, इतके वर्ष आपण आमदार आहात, इतके वर्ष आपण नेतृत्व करताय, आणि या राज्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता असताना या आपल्या मतदारसंघामध्ये रस्ते नाहीत, शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कुठलं कुकडीचं पाणी आपल्याला मिळत नाही. मग आपण इतके वर्ष करताय का? तुम्ही 10% खा, 20% खा, पण लोकांना घोडभर पाणी द्या अशी आमची. आणि निलेश लंके खासदार झाल्या होते त्याने हा प्रश्न हातात घेतलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. काय करायचं आपल्याला? शिवसेनेच्या हाती सत्ता असेल, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची, तर फार काही करावं लागत नाही. पाण्यासाठी संघर्ष करत असताना अन्याय करणाऱ्याच्या एक कानाखाली मारायचे असते, आणि हे काम फक्त शिवसैनिक करू शकतो, आणि ताबडतोब तुम्हाला पाणी देऊ शकतो. जर हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडावा लागतो, हे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. त्यासाठी आपल्याला या तालुक्यामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. हे राज्य लेचापेचांचं राज्य नाही, हे राज्य मर्दांचं आहे, हे राज्य शूरांचं आहे, आणि हे राज्य प्रामाणिक लोकांचं आहे. हे राज्य गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही विकलेलं नाही, लक्षात. नरेंद्र मोदी आणि अमित शहाना वाटत असेल की आम्ही केंद्रामध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही महाराष्ट्राला हवं तसं पायदळी तुडवू शकतो, तर ते शक्य नाही. हे महाराष्ट्राच्या कालच्या निकालानं त्यांना दाखवून दिलेलं आहे. ते शक्य होत. या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या सम्राटांचा पराभव करणं ते कदापि शक्य नव्हतं. पण मगाशी साजन आपण सांगितलं, लोकांनी निवडणूक हातात घेतली, लोकांनी ठरवलं हा जुलूम, हा अन्याय आपल्याला दूर करायचा आहे.
आणि आपल्यातल्या एका माणसाला दिल्लीमध्ये पाठवून आपला आवाज बुलंद करायचा आहे, हे जेव्हा लोकांनी ठरवलं तेव्हा या जिल्ह्यामध्ये क्रांती झाली आणि क्रांतीची मशाल पेटली आणि तुतारी वाजली. आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं काम करायचं आहे. मला खात्री आहे त्या व्यासपीठावरती महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते बसले, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, आम्ही सगळे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. आम्ही सगळे मिळून या विधानसभेच्या जागा या जिल्ह्यातल्या जिंकू आणि या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सरकारमध्ये या जिल्ह्याला सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व मिळेल याची आम्ही काळजी घेऊ. ते राज्य जे आहे ते राज्य मराठी माणसाच्या बलिदानातून निर्माण झाले, लक्षात घ्या. नरेंद्र मोदीला असं वाटतंय की मुंबई महाराष्ट्रापासून तोडवा. या राज्यामध्ये एकेकाळी देशाला रोजगार देण्याची क्षमता होती. संपूर्ण देशाला आम्ही रोजगार देत होतो. मुंबई सगळ्यांचं पोट भरत होती. आपल्या गावागावातून लोक जायचे, मुंबईत काम करायचे. राज्यातून लोक मुंबईला येऊन काम करत होते, पोट भरत होते. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहाच राज्य या देशामध्ये आल्यापासून मुंबईला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. रोजगार देणारे असंख्य उद्योग या महाराष्ट्रातून गुजरातला घेऊन गेले आणि मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. मी इतकंच सांगेन आपल्याला की उद्याची निवडणूक ही साधी नाही. पैशाचा पाऊस पडला लोकसभा निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये सुद्धा, तरीही लोकांनी आपलं इमान विकलं नाही आणि निलेश लंके यांच्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला लोकांनी लोकसभेत पाठवलं. आणि लंकेताई, निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली. तुम्ही कोणत्या भाषेत शपथ घेणार हे आता ठरवा. लंक्याने इंग्रजीमध्ये शपथ घेतल्याने अख्खा देश पाहत राहिला. त्याने आव्हान स्वीकारलं. अरे भाषा काय आहे? आम्ही या महाराष्ट्राचे पाईक आहोत. या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. आमच्या हृदयात मराठी आहे. ही ज्ञानोबा तुकोबाची, शिवरायांची मराठी भाषा आहे. ही मराठी भाषा टिकावी म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी 50 वर्ष शिवसेनेची मशाल पेटवत ठेवली. पण निलेश लंकेला कोणीतरी आव्हान दिलं, हा माणूस दिल्लीत जाऊन करणार काय? त्याला इंग्रजीचं एबीसी येत नाही. आणि त्या माणसाने आव्हान स्वीकारलं आणि इंग्रजीमध्ये शपथ घेतली. तेव्हापासून इकडले माजी खासदार जे गायब झालेले आहेत ते मला कुठे ऑफिस खोलून दिलं. तेव्हा शिवसैनिकांना आव्हान देण्याचा प्रयत्न कोणी करू नये. साधन पासपुते मी आपले आभार मानतो की आपण ठामपणे या श्रीगोंद्यामध्ये कामाला लागलेला. पण मगाशी मला आश्चर्य वाटलं की या तालुक्यातल्या अनेक भागात आपण आता पोहोचू शकलेला आहे. आपल्याला पोहोचावं लागेल. प्रश्न समजून घ्यावे लागतात. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होत आहेत आणि आम्ही त्या कशा रोखू शकतो हे पाहावं लागेल. दुधाचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे. इकडल्या कांद्याला भाव नाही आणि कालपासून मी असं ऐकलंय की अफगाणिस्तानचा कांदा इथे आणला जातो. अफगाणिस्तानचा की आमच्या कांद्याला काय चव नाही, आमच्या कांद्याला काय वास नाही, आमच्या कांद्याला डोळ्यातनं पाणी काढत नाही. अफगाणिस्तानचा कांदा, तालिबानांचा कांदा, अतिरेक्यांच्या देशातला कांदा इथे आणलाय. काय गरज आहे? दुधाला भाव नाही. भाव कोणाला आहे? 50-50 कोटी आमदारांना आहे. भाव कोणाला आहे? 10-10% ठेकेदारांच्या कमिशनला आहे.
भाव कोणाला आहे? खासदार आमचे 100 कोटीला विकले गेले त्यांना. भाव कोणाला आहे? कालच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये एक मत 25 कोटी रुपयाला विकत घेतलं आणि आपले लोक निवडून आणले. भाव त्यांना. पण शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही. आणि हे जर आपल्याला हवा असेल तर आपण विधानसभेमध्ये हे बेईमान गद्दारांचं सरकार लाथाडलं पाहिजे, पायदळी तुडवलं पाहिजे. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकानं आपण जिथे आहोत तिथून या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काम केलं पाहिजे. मला खात्री आहे हा जिल्हा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील आणि साजन पाचपुते यांच्यासारखा एक तरुण